ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यांच्यावरती उपचार हे अद्यापही सुरू आहेत आणि याबाबत माझा कट्ट्यावरती त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. बघूयात. शिवसेनेसारख्या ज्याच्यावरती आघात झालाय, फोडाफोडी झालेली आहे, अशा पक्षाची पण लढाई तुम्ही त्या परिस्थितीत लढत होतात. नेमकं त्याचं निदान कधी झालं, कसं झालं आणि काय झालं? कारण महाराष्ट्राला हे आजवर माहिती नाही आहे की संजय राऊत कोणत्या लढाईचा सामना करत आहे. नाही, दिवाळीच्या 2-4 दिवस आधी हे निदान झालं अचानक. तोपर्यंत आपण दौरे करतो, प्रवास करतो, अनेक दुखणी आपण अंगावर काढतो. नाही झाला असेल, आपण उशिरा कुठेतरी पोचलोय, झोपलोय, काहीतरी आपण खाल्ला असेल, आपला त्रास झाला असेल. पण माझा जो भाऊ आहे सुनील राऊत, जे आमदार आहेत, त्याला काय वाटलं माहिती आहे, त्यांनी माझं रक्त चेक केलं करण्यासाठी काही बोलवलं आणि त्यातून ते निष्पन्न झालं की मला पोटामध्ये कॅन्सर आहे. मला जेव्हा सांगितलं मी हसलो नेहमीप्रमाणे. काय म्हणतो, हो का, ठीक आहे, बघू आपण आता. म्हणून ना तुला उद्याच ॲडमिट व्हावं लागेल. म्हणलं उद्या कसं ॲडमिट होणार, उद्याचं आपलं हे शेड्यूल आहे सगळं. पण त्यांनी हट्टानं कुटुंबानं मला ते ऐन दिवाळीमध्ये केमोथेरपी, रेडिएशन, हे फार यातनादायी असं उपचार म्हणजे आजारापेक्षा उपचार भयंकर असतात. हे 1.5 महिना जवळजवळ मी बंदिस्तच होतो, कधी हॉस्पिटलला, कधी घरी. खूप अडचणी असतात, पाणी पिता येत नाही, इतका त्रास असतो या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण त्यातून आता मी बाहेर यायचा प्रयत्न करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.